हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। तर आपण आता अंजनाद्री पर्वतवर चाललो आहे। असे मानले जाते की अंजनी मातेने इथे तपश्चर्या करून इथेच हनुमानाचा जन्म झाला होता। 500 ते 550 ते 575 पायऱ्या आहे त्याच्या। तर आम्ही अर्ध पायऱ्या तर आता चढून आलो आहे, बाकी अजून थोडंसंच वरती जायचं आहे। आणि मागे तुंगभद्रा नदीचा व्ह्यू मस्त दिसतोय। आपण पर्वतवर अंजनाद्री पर्वतवर पोहोचलोय। इथे मंदिर आहे आणि आतमध्ये जाऊन आता आपण दर्शन घेऊया। खूप थंड हवा सुटली आहे इथे। इथे दर्शन घेतल्याने शांती, धैर्य आणि मनोबल मिळतं आणि सुंदर व्ह्यू पण आपल्याला बघायला मिळतो। मंगळवार आणि शनिवार इथे गर्दी असते आणि हनुमान जयंतीला सुद्धा फार गर्दी असते। पूर्ण दगड, डोंगर, शेती केलेली आहे, पूर्ण हिरवं, खूप छान वाटतं। लॉंग मध्ये ना म्हणजे असं जंगल, हां असं जंगल आहे, त्याच्या आतमधून वगैरे असं। आता कोराकल राईड साठी चाललोय आम्ही। आता पूर्ण गोल फिरवायला लावली आहे। हम्पीला येऊन कोराकल राईड करणं मस्ट आहे। खूप भारी वाटतं इथे पूर्ण पाण्यामध्ये। आता मी पंपा सरोवर समोर उभी आहे आणि पंपा सरोवरच्या समोरच विजय लक्ष्मी देवीचं मंदिर इथे दिसतं। जेव्हा राम सीतेला शोधण्यासाठी निघाले होते तेव्हा शबरी या तेव्हा ते इथे शबरीला भेटले आणि ह्याच गुफेमध्ये शबरी त्यांची प्रतीक्षा करत होती। इथे दुर्गा मातेचं एक मंदिर आहे, तिथेच प्रसाद मिळतो आणि तिथूनच आम्ही आता प्रसाद घेतला आहे। भात आहे, एक मिक्स भाजीची भाजी आहे आणि त्याच्यावर काय ताक टाकलेलं होतं आणि ते आता आम्ही खातोय, त्यांच्या पद्धतीने खातोय पूर्ण मिक्स। विजयनगर साम्राज्याच्या काळात 14 ते 16व्या शतकामध्ये अशा लहान किल्ल्यांचा उपयोग पहारे ठेवण्यासाठी केला जायचा। शत्रूंची हालचाल लक्षात ठेवण्यासाठी आणि नदी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असे। याच किल्ल्यावर वाली गुफा देखील आहे। आपण आता लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती बघायला आलोय। इथे लक्ष्मी आणि नरसिंहाचा अवतार आहे, पण आपल्याला इथे आता लक्ष्मी बघायला मिळत नाही कारण की इथे जे आक्रमण झालं होतं त्याच्यामुळे ती मूर्ती खंडित झाली आहे। इथे फक्त नरसिंहाची एक भव्य मूर्ती बघायला मिळते आपल्याला। उग्र नरसिंहाच्या बाजूलाच बदामी लिंग आहे। हे हम्पीतील सर्वात मोठं शिवलिंग आहे। तर काल इथे आलो होतो आपण, तर कृष्ण मंदिर बंद होतं, आज ते ओपन आहे। आपण जाऊया आता।
इथे सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला बघायला मिळेल, जी दगडात कोरलेली आहे पूर्ण. आणि इथे मूर्ती बघून असं वाटते की जे कृष्णाने गोवर्धन पर्वत त्याच्या एका करंगळीवर उचललं होतं तसं स्ट्रक्चर इथे कोरलेलं आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याचे जे राजा होते कृष्णदेवराय यांनी इसवी सन 1513 बांधलंय. त्याच काळात त्यांनी उदयगिरी म्हणजे ओडिशा जिंकली होती. त्या विजयाच्या आठवणीत आणि भक्तिभावातून हे भव्य मंदिर उभारण्यात आलं. या मंदिरात बाळकृष्णाची मूर्ती होती. ही मूर्ती उदयगिरीहून विजयाच्या चिन्हासारखी इथे आणली गेली होती. आज इथे आपल्याला मूर्ती बघायला मिळत नाही, कारण विजयनगर साम्राज्य पडल्यानंतर म्हणजे इसवी सन 1565च्या ताळीकोटा युद्धानंतर मंदिराची मोठी नासधूस झाली. बाळकृष्णाची मूर्ती नंतर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली, पण ती मूर्ती आज कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. आणि आम्ही हम्पी बाजारामध्ये जाऊन थोडीफार शॉपिंग केली आहे आणि आता सुंदर अशा विरूपाक्ष मंदिरासमोर आपण हा व्हिडिओ आता एंड करतोय. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.